आज आपण शिकणार आहोत स्क्वेअर. तर स्क्वेअर म्हणजे काय? त्याच संख्येने त्याच संख्येला मल्टिपल करणं, त्याला म्हणतो आपण स्क्वेअर. तर 1 into 1, 1 मल्टिपल बाय 1, 1 इज इक्वल टू आन्सर काय आलं 1. मग 1चा स्क्वेअर काय आला 1. 2 into 2, 2 2 जा 4, 2चा स्क्वेअर आला 4. 3 into 3, 3 ने 3ला मल्टिपल केलं तर आन्सर काय आलं 9. 3चा स्क्वेअर काय आला 9. 4 into 4, 4 4 जा 16. यासाठी टेबल लर्न असणं खूप गरजेचं आहे. त्याच संख्येला मल्टिपल केल्यानंतर येणारा आन्सर हा त्याचा स्क्वेअर असतो. 4चा स्क्वेअर 16. आपण अगदी टेबल लर्न असले तर पटापट स्क्वेअर काढू शकतो. 5 into 5, 5 5 जा 25. 5चा स्क्वेअर काय आला मग 25. 6 into 6, 6 6 जा 36. 6चा स्क्वेअर आला 36. त्याच संख्येला मल्टिपल करणे म्हणजे तो त्याचा स्क्वेअर. तर 7 into 7, 7 7 जा 49. 7चा स्क्वेअर काय आला 49. याला काय म्हणतो आपण स्क्वेअर. 8 into 8, 8 8 जा 64. 8चा स्क्वेअर काय आला 64. 9 into 9, 9 9 जा 81. 9चा स्क्वेअर 81. 10 into 10, 10 10 जा 100. 10चा स्क्वेअर काय आला मग 100. समजलं? त्याच संख्येला मल्टिपल करणे म्हणजे स्क्वेअर. त्याला काय म्हणतो आपण स्क्वेअर काढणं. तर त्यासाठी पण आपल्याला जर टेबल लर्न असलं तर कुठल्याही संख्येचा आपण किती मोठ्या संख्येचा स्क्वेअर आपण पटापट काढू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.